नमस्कार. मार्गीचे जे आपले प्रिलिम 21 बिट्स जे आहेत ते आपण बघत होतो आणि त्याच प्रिलिम्सच्या बिट्स आज आपण बघूयात ज्या की प्रिलिमसाठी महत्त्वाच्या आहेत. तर पहिली जी बिट्स आहे ती ट्रायफेडच्या रिलेटेड आहे. एन्व्हायरमेंटची आपण थोडीशी बघूयात. तर ट्रायफेड महत्त्वाचं आहे. तर ट्रायफेड काय आहे तर द ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया हा ट्रायफेडचा फुल फॉर्म आहे. आणि जे एक इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट आहे जी ट्रायबल्सच्या वेलफेअरसाठी ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्याचं फॅक्च्युअल्स बघितलं तर एस्टॅब्लिश इन 1987 आणि इन द बाय मिनिस्ट्री ऑफ वेलफेअर. मिनिस्ट्री ऑफ वेलफेअर जे 1987ची होती त्याच्या अंतर्गत ती तयार केलेली होती आणि नंतर मग 1999 नंतर ती एक मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सच्या ह्याच्यामध्ये ती गेली. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सच्या अंतर्गत ती काम करण्यास सुरुवात झाली. तर ते काय तर रजिस्टर्ड अंडर द मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट ऑफ 1984. त्यासाठी महत्त्वाचं आहे की मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा ॲक्ट आहे 1984चा, त्याच्या अंतर्गत ती रजिस्टर केलेली. त्याचं हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे. त्याचं ऑब्जेक्टिव्स काय तर सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ ट्रायबल पीपल बाय वे ऑफ मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफ ट्रायबल प्रोडक्ट्स लाईक क्राफ्ट, ट्रायबल टेक्सटाईल्स, पेंटिंग, पॉटरी ऑन विच ट्रायबल्स डेव्हलप हेविली फॉर मेजर प्रपोर्शन ऑफ देअर इन्कम. म्हणजे जे ट्रायबल्सचं जे इन्कम आहे जे की त्यांचं एक रेग्युलर त्यांचं जे एक इन्कम तयार करण्याचं काम आहे जे तयार केलं जातं त्यांनी, तर काय काय त्यांचे जे ट्रायबल प्रोडक्ट्स आहेत, क्राफ्ट्स असेल किंवा पेंटिंग पॉटरी असेल त्याच्या अंतर्गत जे काम करतात आणि त्याच्यामुळे त्यांना एक इन्कम मिळतो, त्यासाठी ती एक ट्रायफेडचं एक इन्स्टिट्यूट आहे ती महत्त्वाची आहे. त्याचं फंक्शन बघितलं तर एक मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस असेल किंवा एक रिटेल मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट्स आहेत. म्हणजे मार्केटिंग करण्यासाठी जे ट्रायबलचे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांना मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि जे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत त्यांना एक MSP देण्याचं काम सुद्धा एक इन्स्टिट्यूट करतं. तर त्याच्याबद्दल बघितलं तर आपलं एक इंडिया जो आहे तो एक सेकंड लार्जेस्ट ट्रायबल पॉप्युलेशन आहे. त्यामुळं जे ट्रायबलचं जे वेलफेअर आहे ते असणं गरजेचं आहे, ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्याचे इनिशिएटिव्ज बघितले ट्रायफेडच्या अंतर्गत तर कोणते कोणते आहेत तर आदी महोत्सव असेल जे की नॅशनल ट्रायबल क्राफ्ट जे एक्सपो आहेत ते चालू होतात, जे एक्सपिडिशन्स चालू असतात ते, त्यामुळेसाठी ते महत्त्वाचे आहे आपल्याला. त्यानंतर ट्राईब्स इंडिया असेल, त्यानंतर जे ट्राईब्स इंडिया बॅनर्स असेल जे की मार्केटिंग ट्रायबल प्रोडक्ट्स आहेत म्हणजे कॉमर्सच्या रिलेटेड आहे. आणि जो फोर्थ आहे ते प्रधानमंत्री वनधन योजना, प्रधानमंत्री वंदन योजना, असे एक 4 फंक्शन्सचे जे इनिशिएटिव्ज आहेत ते महत्त्वाचे आहेत त्याचे. आणि आपण जर बघितलं तर आपल्याला MFP बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. ते MFP काय तर मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आहे, जी आपली एक स्कीमसुद्धा ट्रायबल अफेअर्सची चालू होती MSP फॉर MFP. त्यासाठी MFP आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर MFP बद्दल बोललं तर एक डिफाईंड आहे अंडर दी सेक्शन 21 ऑफ ST शेड्यूल्ड ट्राईब्स अँड अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स ॲक्ट, जो की फॉरेस्ट ॲक्ट आहे 2006चा. त्याच्या अंतर्गत हे त्याची डेफिनेशन आहे MFPची, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसची. आणि काय तर ते जे जे प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये जे इन्क्लूड केले जातात त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत तर ऑल नॉन टिम्बर्स आहेत. ऑल नॉन टिम्बर्स जे आहेत, बांबू असेल, केन्स, फॉडर, लीव्ज, गम्स, वॅक्सेस, डाईज अँड रेझिन्स, किंवा जे फ्रूट्स आहेत, जे फूड्स आहेत, जे म्हणजे कोणते आहेत नट्स, वाईल्ड फ्रूट्स आणि हनी, हे सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर केले जातात. तर ते काय आहेत की MFP ते इम्पॉर्टंट सोर्स ऑफ लाईव्हलीहूड फॉर ट्रायबल पीपल आर नॉन वूड फॉरेस्ट प्रोड्यूस. नॉन वूड फॉरेस्ट प्रोड्यूस असलेले MFPमध्ये इन्क्लूड होतात, त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि बांबूबद्दल बघितलं तर ते ऑल नॉन टिम्बर, बांबूसुद्धा MFPमध्ये कव्हर होतो, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जी आपण ह्याच्यामध्ये पुढे बघितलं तर एक काय की ट्रायबल पीपल्स जे MFP आहे जे जवळपास एक 10 कोटी लोक या MFPवर डिपेंडंट आहेत. त्यामुळे आपल्याला मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस जे आहे त्याचा इन्कम सोर्स तयार होतो, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 10 कोटी लोक जे ट्रायबल्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. त्यानंतर जे ट्रायबल्स जे आहेत ते 20 to 40% त्यांचा जो इन्कम आहे तो ह्या MFPमधनं तयार करतात. म्हणून सुद्धा त्याचं एक रिलेव्हंट आहे, त्याचं एक सोशल आणि अपलिफ्टमेंट करण्यासाठी, सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यासाठी महत्त्वाचं आहे आपल्याला MFP. त्यानंतर जे थर्ड जी बीट आहे ती नाफेडच्या रिलेटेड आहे, नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया, फुल फॉर्म त्याचा नाफेडचा. आणि त्याचं फॅक्ट्स बघितलं तर एस्टॅब्लिश इन 1958, जे की 2 ऑक्टोबर 1958ला गांधी जयंतीच्या बेसिसवरती लॉन्च झालेली आहे नॅशनल ॲग्रिकल्चर, जे की गांधीजींचं जे त्यांचे जे पॉलिसीज होतात त्याच्या अंतर्गत हे ॲग्रिकल्चरला फोकस करण्यासाठी ह्यांनी एक नवीन इन्स्टिट्यूट जी तयार केलेली होती. त्याचं हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे आणि वर्किंग अंडर द मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर, मिनिस्ट्री त्याची महत्त्वाची आपल्याला. त्यानंतर रजिस्टर्ड अंडर द मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टच्या अंतर्गतच ती परत रजिस्टर केलेली आहे. म्हणजे मल्टी स्टेट काम करण्यासाठी ती कोऑपरेटिव्ह करण्यासाठी ते त्याच्यामध्ये रजिस्टर केलेली आहे. त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं टू प्रमोट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस टू बेनिफिट फार्मर्स. फार्मर्सच्या रिलेटेड आहे आणि ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड आहे.
आधीचं जे ट्रायबड होतं ते ट्रायबल्सच्या रिलेटेड आणि नाफेड जे आहे ते ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड, फार्मर्सच्या रिलेटेड आहे. ह्याचे मेन मेंबर्स आहे ॲग्रिकल्चर फार्मर्स आहेत, फार्मर्सच त्याचे मेन मेंबर्स आहेत. आणि अंडरटेक इंटरस्टेट इम्पोर्ट एक्सपोर्ट, म्हणजे इंटरस्टेटमध्ये जे ट्रेडिंग होतं त्यासाठी सुद्धा हे नाफेड काम करतं. आणि त्याची एक नोडल एजन्सी आहे, जे ऑपरेशन ग्रीन्स जे आहे त्याच्या अंतर्गत ही नोडल एजन्सी काम करते. आणि डबलिंग द फार्मर्स इन्कम्स बाय 2022साठी त्याचं जे असलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि नाफेड आणि FCI जे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, या दोघांनी एक लॉन्च केलं होतं काय तर रोल ऑन प्रोक्युरमेंट. या दोघांचा रोल आहे प्रोक्युरमेंट ऑफ ऑइल सीड, पल्सेस अँड कोपरा अंडर द प्राईस सपोर्ट स्कीम. प्राईस सपोर्ट स्कीम जी आहे त्याच्या अंतर्गत काम करण्यासाठी ज्या दोघांनी, नाफेड आणि FCI या दोघांनी मिळून जे प्रोक्युरमेंट प्रोसेस आहे ती लॉन्च केलेली होती. त्यानंतर जी फोर्थ बीट आहे ती अलायन्सच्या रिलेटेड आहे, बेटर दॅन कॅश अलायन्स, जे की रिसेंट न्यूजमध्ये होती. तर काय ह्या कॅश अलायन्स जे आहे, जे बेटर दॅन कॅश अलायन्स, तर एक आहे इट इज अ ग्लोबल पार्टनरशिप ऑफ 75 गव्हर्नमेंट्स, कंपनीज अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स. म्हणजे याच्यामध्ये गव्हर्नमेंटसुद्धा आहेत, कंपनीज आहेत आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनसुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. तर त्यांचं ऑब्जेक्टिव्स काय आहे तर फोकस ऑन ॲक्सिलरेटिंग द ट्रान्झिशन फ्रॉम कॅश टू द डिजिटल पेमेंट्स in order to reduce poverty, inclusive growth and help to achieve SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ते अचीव करण्यासाठी महत्त्वाचं आहे आपल्याला बेटर दॅन कॅश अलायन्स. याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला जे स्टार्टिंगपासून नो पॉवर्टी, झिरो हंगरपासून ते काही जे इम्पॉर्टंट जे SDGs आहेत त्यासाठी महत्त्वाचं आहे आपल्याला. ते कधी झालेलं आहे तर ह्याचा एक फॅक्ट्स इम्पॉर्टन्स आहेत. तर ते क्रिएटेड इन 2012. त्याचं हेडक्वार्टर न्यूयॉर्कला आणि सेक्रेटरीएट सर्व्ड बाय UN कॅपिटल डेव्हलपमेंट फंड, जे युनायटेड नेशन्सची जी ऑर्गनायझेशन आहे, युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंडच्या अंतर्गत ते सेक्रेटरीएट त्याचं काम करतं. तर इंडिया त्याचा 2012ला ते एस्टॅब्लिश झाल्यानंतर 2015मध्ये इंडिया बिकम अ मेंबर. आणि इंडियाचं जे प्रधानमंत्री जनधन योजना आहे, जी की वर्ल्ड लार्जेस्ट फायनान्शियल इन्क्लुजन प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये ही एक ह्याचा जो एक बॅकिंग असलेला महत्त्वाचा आहे आपला, टू डिजिटाईज द पेमेंट टू ॲक्सलरेट फायनान्शियल इन्क्लुजन. म्हणून सुद्धा आपल्याला बेटर दॅन कॅश अलायन्सची जी ही बीट आहे ती महत्त्वाची आहे. त्यानंतर 5वी जी बीट आहे ती आपल्या ज्या युनायटेड नेशन कॅपिटल डेव्हलपमेंट फंड्सच्याच रिलेटेड आहे, जे की आपण BTCAच्या अंतर्गत बघितलं. तर ते युनायटेड नेशन कॅपिटल डेव्हलपमेंट फंडबद्दल बघितलं फॅक्ट्स, तर ती एक एस्टॅब्लिश इन 1966 बाय UNJ, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या अंतर्गत 1966मध्ये ती तयार केलेली. तर त्याचं ऑब्जेक्टिव्स काय होतं, टू प्रोव्हाइड मायक्रो फायनान्स ॲक्सेस टू लेस डेव्हलप कंट्रीज LDCs अँड टू अनलॉक द फुल पोटेन्शियल ऑफ पब्लिक प्रायव्हेट फायनान्स इन LDCs. पब्लिक आणि प्रायव्हेट दोघांनाही सोबत घेऊन मायक्रो फायनान्स ॲक्सेस करायचं टू लेस डेव्हलप कंट्रीज, म्हणजे जे लीस्ट डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांना फायनान्शियल ॲक्सेस करण्यासाठी महत्त्वाचं आहे मायक्रो फायनान्स प्रोव्हाइड करण्यासाठी. हेडक्वार्टर त्याचं अगेन न्यूयॉर्क आहे. त्यानंतर त्याचं काय की व्हॉलंटरी अँड ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे अंडर द युनायटेड नेशन्स, आणि त्याला एक व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन जातं युनायटेड नेशन्सचे जे मेंबर्स आहेत त्यांच्याकडून, आणि जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्या रिलेटेड त्यांना एक व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन त्यांना मिळालं जातं. तर त्याचं फायनान्सिंग मॉडेल जर बघितलं तर त्याचे 2 मॉडेल्स आहेत, एक फायनान्शियल इन्क्लुजन आणि एक लोकलाइज इन्व्हेस्टमेंट. ह्या 2 मॉडेलवर ते काम करतं. तर फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये काय होतं की ते हेल्प प्रोव्हाइड केलं जातं टू क्लाइंब आउट फ्रॉम द पॉवर्टी अँड मॅनेज द फायनान्शियल रिसोर्सेस, म्हणजे जे पॉवर्टीमध्ये असलेल्यांना अपलिफ्ट करण्यासाठी प्रोव्हाइड मायक्रो फायनान्स. ह्याच्या अंतर्गत त्याचा हा पहिला रूल, पहिलं जे मॉडेल आहे ते फायनान्सिंग इन्क्लुजन आहे. आणि जे सेकंड मॉडेल आहे ते लोकलाइज इन्व्हेस्टमेंट, म्हणजे लोकलाइज्ड इन्व्हेस्टमेंट करायची किंवा फोकस ऑन फिस्कल डिसेंट्रलायझेशन. फिस्कल डिसेंट्रलायझेशन केल्यानंतर त्यांच्यामध्ये ऑथॉरिटी तयार होईल, आणि ऑथॉरिटी तयार केल्यानंतर एक इनोव्हेटिव्ह म्युनिसिपल फायनान्स असेल किंवा एक पब्लिक प्रायव्हेट फंडिंग तयार करून त्याला एक डेव्हलप करण्यासाठी, म्हणजे जे एक लोकलाइज्ड इन्व्हेस्टमेंट तयार करून त्यांना एक पॉवर्टीमधून बाहेर करण्यासाठी, म्हणजे लीस्ट डेव्हलप कंट्रीजला एक डेव्हलप कंट्रीमध्ये च्या क्रायटेरियामध्ये आणण्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला एक युनायटेड नेशन कॅपिटल डेव्हलपमेंट फंड आपल्यासाठी जी बीट महत्त्वाची आहे. त्यानंतर जी 6th बीट आहे ती कर्बी ट्राईबच्या रिलेटेड, जी न्यूजमध्ये सुद्धा होती मंथमध्ये. तर ते ट्राईब आहे, नॉर्थ ईस्टमधली एक इम्पॉर्टंट ट्राईब आहे, जे की एस्पेशली आसाममधली ती एक इम्पॉर्टंट ट्राईब आहे. आणि ही एक मंगोलाइड ग्रुपमधनं बिलॉंग करते, आणि त्याचे जे लिंग्विस्टिकली बिलॉंग टू द इंडो बर्मन ग्रुप, जे इंडो बर्मन जो ग्रुप आहे लिंग्विस्टिकमधला, त्याच्या अंतर्गत ते लिंग्विस्टिकली त्यांच्याकडून तर एक रिस्पॉन्डंट ती ट्राईब आहे. त्यानंतर 7th जी बीट आहे ती समुद्रयान प्रोजेक्टच्या रिलेटेड आहे, जे की काय की मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या अंतर्गत ते काम करतं. आणि त्याचं पर्पज काय, टू सेंड सबमर्सिबल व्हेकल विथ 3 पर्सन डेप्थ अप टू 6000 मीटर. जे काही गगनयानमध्ये सुद्धा आपण इस्रोचं जे ॲम्बिशन्स प्रोजेक्ट आहे, जे की 3 लोकांना आपण स्पेसमध्ये पाठवायचं, त्याच्याच बेसिसवर ही समुद्रयान आहे, म्हणजे जर स्पेसमध्ये जाऊ शकतो तर खाली पण डीप समुद्रामध्ये जाण्यासाठी समुद्रयान प्रोजेक्ट आहे. तर ते काय, त्याचं डेप्थ 6000 मीटर आणि 3 लोकांना खालीपर्यंत घेऊन जायचं.
त्याचं जे टार्गेटेड काय की इन लाईन विथ द इस्रो ॲम्बिशियस प्रोजेक्ट जे आपण बघितलं, गगनयान मिशन जे आहे स्पेसच्या रिलेटेड ते आपण बघितलं. आणि त्याचं काय की यूज फॉर इंडिजिनियसली बिल्ड व्हेकल, म्हणजे इंडिजिनियसली बिल्ड व्हेकल असलं पाहिजे कॅपेबल फॉर क्राउलिंग डेप्थ ऑफ 6 किलोमीटर्स फॉर 72 आवर्स, म्हणजे 6 किलोमीटर खाली, म्हणजे 6000 मीटर्स डेप्थमध्ये फॉर 72 आवर्ससाठी. त्यासाठी जे 3 लोकांना खाली पाठवण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे, त्यासाठी आपल्याला महत्त्वाचा आहे हा. आणि ह्याचं बघितलं तर ते 2021-22मध्ये त्याचं एक्सपिडिशन स्टार्ट होणार आहे. आणि ह्याच्याबद्दल महत्त्वाचं काय तर ते नॉट फॉर व्हिगल ऑन सी पायरसी, म्हणजे कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं की समुद्रयान प्रोजेक्ट हा एक्सपिडिशनसाठी महत्त्वाचा आहे, जे की माणसांना पाठवण्यासाठीच आहे, पण तो एक व्हिगल वॉच किंवा पायरसीसाठी तो नाही आहे, म्हणून सुद्धा समुद्रांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. जी 8 बीट आहे ती माले डिक्लेरेशनच्या रिलेटेड आहे, जे की 1998मध्ये जो साईन झाला होता माले डिक्लेरेशन, टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल द एअर पोल्युशन. एअर पोल्युशनच्या रिलेटेड माले डिक्लेरेशन आहे. ह्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू प्रोव्हाइड एड द प्रोसेस फॉर क्लीन एन्व्हायरमेंट थ्रू क्लीन एअर. म्हणजे क्लीन एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी जे क्लीन एअर लागतं त्यासाठी एअर पोल्युशन रिड्यूस करण्यासाठी हे माले डिक्लेरेशन आहे. माले हे मालदीव्समध्ये, तर ते इम्प्लिमेंटेड बाय UNEP, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट, त्याच्या अंतर्गत हे काम करतं, इम्प्लिमेंटेड बाय इन पार्टनरशिप विथ द साऊथ एशिया कोऑपरेटिव्ह एन्व्हायरमेंट प्रोग्राम, की SSCE जे बोलतो आपण SSCEP, त्याच्या अंतर्गत ते काम करतं. आणि इट्स फायनान्शियल सपोर्ट फ्रॉम स्वीडिश इंटरनॅशनल डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह एजन्सी SIDA, त्याच्या अंतर्गत ते काम करतं. हेडक्वार्टर त्याचं SIDAचं जे बघितलं तर स्टॉकहोम स्वीडनमध्ये, त्यामुळे त्यासाठी आपल्याला महत्त्वाचे फायनान्शियल सपोर्ट त्याला जो मिळाला जातो तो. आणि जे साऊथ एशिया कोऑपरेटिव्ह एन्व्हायरमेंट प्रोग्राम आहे आणि UNEP यांच्या दोघांच्या कोऑपरेशन ते माले डिक्लेरेशन साईन झाले. मग आपला जो SSCEP जो आहे साऊथ एशिया कोऑपरेटिव्ह एन्व्हायरमेंट प्रोग्राम, हा आपला 9वा बीट आहे. 9वा बीट तोच आहे की साऊथ एशिया कोऑपरेटिव्ह एन्व्हायरमेंट प्रोग्राम. तर काय आहे SSCEP, तर इंटरनॅशनल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, हेडक्वार्टर कोलंबो अँड श्रीलंका. जे फॅक्चर्स बघितलं, एस्टॅब्लिश इन 1982मध्ये त्याचं एस्टॅब्लिश झालेलं आहे, आणि त्याचं हेडक्वार्टर कोलंबोमध्ये बाय द गव्हर्नमेंट ऑफ साऊथ एशिया. गव्हर्नमेंट ऑफ साऊथ एशिया जे कंट्रीज आहेत त्यांनी एकत्र येऊन तयार केलेलं असोसिएशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामसाठी. ऑब्जेक्टिव्ह काय त्याचं, टू प्रमोट अँड सपोर्ट प्रोटेक्शन, मॅनेजमेंट अँड एन्हान्समेंट ऑफ एन्व्हायरमेंट इन द रिजन. या साऊथ एशियनमध्ये जे असलेलं एन्व्हायरमेंट आहे त्याचं प्रोटेक्शनसाठी आणि त्याचं एक सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी ही इन्स्टिट्यूट महत्त्वाची. त्याचे मेंबर्स बघितले तर 8 मेंबर्स आहेत. ते कोणते कोणते, तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, मालदीव्स, बांगलादेश, इंडिया, श्रीलंका, नेपाळ आणि भूतान. या 8 जे कंट्रीज आहेत ते 8 कंट्रीज याच्यामध्ये कव्हर होतात, आणि त्याच्याच गव्हर्नमेंटने हे स्थापन केलेलं आहे. प्रमोट सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सोशो इकॉनॉमिक ग्रोथ, पॉवर्टी एलिव्हेशन, मॅनेजमेंट अँड प्रमोशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, हे सुद्धा त्याचं एक ऑब्जेक्टिव्ह राहिलेलं आहे. त्यानंतर 10th जी बीट आहे ती डिसीजच्या रिलेटेड आहे, ॲक्यूट एन्सेफॅलिटिस सिंड्रोम, AES जो बोलतो आपण त्याला, मस्तिष्क ज्वर ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, ते आपल्याला महत्त्वाचं आहे. ते कॉज्ड बाय बॅक्टेरिया, व्हायरस अँड फंगी, हे त्याचे एक कॉजिंग एजंट्स आहेत, जे की बॅक्टेरिया, व्हायरस अँड फंगी आहेत. त्यानंतर काय की त्याला एक नोन काय झालं की एक चमकी बुखारसुद्धा म्हटलं जातं, चमकी बुखार. त्यानंतर ट्रान्सफर बाय मॉस्किटो, जे इन्फेक्टेड मॉस्किटो आहेत त्यांच्याकडून ते मॉस्किटो ट्रान्सफर होतं, मॉस्किटो बाईट्सने ते ट्रान्सफर होतं. मेनली अफेक्ट चिल्ड्रन्स बिलो 15 इयर्स, 15 वर्षाखाली मुलांना ते मेनली अफेक्ट करतं. आणि त्याचं सिम्पटम्स बघितलं तर काय, त्याचे हाय फीवर, इन्फ्लेमेशन इन द ब्रेन, त्यासाठी सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे ॲक्यूट एन्सेफॅलिटिस सिंड्रोम. त्यानंतर जे JEV आहे म्हणजे जपानीज एन्सेफॅलिटिस व्हायरस, हा याच्या अंतर्गत मोठा एक कॉजिंग एजंट्स आहेत, ज्याच्यामध्ये 5 to 35% अफेक्टेड चिल्ड्रन्स हे AESमधले जपानीज एन्सेफॅलिटिस व्हायरसमध्ये अफेक्ट होतात, त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ह्यातला काउंटर करण्यासाठी एक स्कीम प्रोग्राम पण केलेला आहे, एक नॅशनल प्रोग्रामसुद्धा चालू केलेला आहे, त्याचं नाव की नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ JE and AES. जपानीज एन्सेफॅलिटिस असेल किंवा ॲक्यूट एन्सेफॅलिटिस सिंड्रोम असेल, त्यांना कव्हर करण्यासाठी महत्त्वाचं एक प्रोग्राम गव्हर्नमेंटने चालू केलं आहे. त्याचं ऑब्जेक्टिव्ह होतं की टू रिड्यूस मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी, या चिल्ड्रन्सचे ज्या असलेल्या जे मॉर्टॅलिटी त्या रिड्यूस करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केलेली ही प्रोग्राम होता. ते एक मल्टी प्रोलॉंग स्ट्रॅटेजी आहे विथ कोलॅबोरेशन ऑफ मल्टिपल मिनिस्ट्रीज, म्हणजे मल्टिपल मिनिस्ट्रीज, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर असेल किंवा मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट असेल, त्यांना एक कव्हर करून सगळ्यांना मिळून एक ही नॅशनल प्रोग्राम चालू केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर जपानीज एन्सेफॅलिटिस, जे आधीच्या बीटमध्ये कव्हर होतं, तीच आपला 11th बीट आहे जपानीज एन्सेफॅलिटिस. तर ह्याचे जपानीज एन्सेफॅलिटिस जे आहेत ते आपल्याला महत्त्वाचं आहे. तर कॉज्ड बाय फ्लॅवी व्हायरस आणि अफेक्ट मेम्ब्रेन अराउंड द ब्रेन, ब्रेनला अफेक्ट करतं, आणि इट इज अ मेजर कॉज ऑफ AES इन इंडिया, जे की आपण 10व्या बीटमध्ये बघितलेलं आहे आपल्या. तर ट्रान्समिशन कसं होतं, थ्रू द बाईट्स ऑफ इन्फेक्टेड मॉस्किटो ऑफ क्युलेक्स स्पेसिस, जे मॉस्किटोजमधले क्युलेक्स स्पेसिस जे त्याच्या अंतर्गत जे इन्फेक्टेड मॉस्किटोज असतात त्यांना इन्फेक्ट झाल्यामुळं ते इन्फेक्ट केलं जातं.
त्यानंतर मायग्रेटरी बर्ड्स असेल किंवा पिग्स यांच्यामध्ये सुद्धा ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतात इन द ट्रान्समिशन. त्यानंतर जे सिम्पटम्स बघितले तर त्याला एक मेजरली ते सिम्पटम्स नाही दाखवत, पण जे माइल्ड सिम्पटम्स दाखवत त्याच्यामध्ये हेडॅक असेल किंवा हाय फिवर असेल हे एक माइल्ड सिम्पटम्स त्याच्यामध्ये दाखवले जातात त्यांनी. तर ट्रीटमेंट बघितलं तर ह्याच्यावर एक नो अँटीव्हायरल ट्रीटमेंट आहे, एक अँटीव्हायरल ट्रीटमेंट आहे, पण त्याला एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे त्याला अवेलेबल, आणि त्यामुळे त्याला एक रिलीव्ह करण्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर ह्याच्यावर बघितलं तर वॅक्सिन अवेलेबल आहे, ट्रीटमेंट अवेलेबल नाही पण वॅक्सिन अवेलेबल आहे आपल्या ह्याच्यावर, जे की फॉर्मॅक्स वॅक्सिनेशन 2005 मध्ये आपण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे जपानीज एन्सेफॅलायटिसचं जो वॅक्सिन आहे ते एक युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम्स आहे इंद्रधनुष्य अंतर्गत, जे आपण आधीच्या बिट्समध्ये बघितलेले आहे त्याच्या अंतर्गतच वॅक्सिनेशन अवेलेबल आहे आणि ते मुलांना दिलं जातं. त्यानंतर 12th जी बीट आहे ती माओरी पीपल्सच्या रिलेटेड आहे. जी माओरी जी कम्युनिटी ती न्यूजमध्ये होती लास्टमध्ये, त्यामध्ये ते काय आहे, ते माओरी एक इंडिजिनस पीपल ऑफ न्यूझीलंड आहे. न्यूझीलंड जे की न्यूझीलंडमधला जो एक 50% जो डेमोग्राफी ही ह्या माओरी पीपल्सची, तर त्याचं काय आहे की ते पार्ट ऑफ पॉलिनेशियन कंट्रीज आहेत. जे पॉलिनेशियन कंट्री म्हटलं तर पॉलिनेशिया आपल्याला माहिती असणं गरजेचं. पॉलिनेशिया काय तर वास्ट स्ट्रिंग ऑफ आयलँड इन पॅसिफिक ओशन, जे पॅसिफिक ओशनमधले जे आयलँड्स आहेत त्याच्यामध्ये जे पीपल सापडतात त्याच्यामध्ये ही पॉलिनेशियन कंट्रीज आहेत, आणि त्याच्यामध्ये माओरी एक कम्युनिटी आहे. तर त्याच्यामध्ये कोणते जे पॅसिफिक आयलंडमध्ये कोणते कवर होतात, तर हवाई असेल किंवा न्यूझीलंड असेल किंवा ईस्टर आयलँड, टॉंगा असेल किंवा फ्रेंच पॉलिनेशिया, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तेओरे माओरी हे त्यांची एक नेटिव्ह लँग्वेज आहे, ही सुद्धा एक प्रिलिम बीटसाठी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. 13 बीट जे आपण बघितली तर ते एक इंडियन पँगोलिनच्या रिलेटेड आहे, जे कंटिन्युअस न्यूजमध्ये सुद्धा असते. पँगोलिन खवल्या मांजर त्याला म्हटलं जातं. त्याचं आयुसीएन स्टेटस बघितलं तर एंडेंजर्ड आहे. कोणतेही ॲनिमल बघितलं त्याचं एक आयुसीएन स्टेटस साईट्स CMS आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत ते कोणत्या शेड्यूलमध्ये कव्हर होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये बघितलं तर इंडियन पँगोलिन हे साईट्स अपेंडिक्सच्या A1 मध्ये येतं आणि आयुसीएन त्याचं एंडेंजर्ड स्टेटस येतं, जे महत्त्वाचं आहे आपल्याला. ते पँगोलिनबद्दल बघितलं तर त्याचं सिग्निफिकंट काय, त्याचे फॅक्ट्स काय आहेत त्याचे, तर एक नॉक्टर्नल ॲनिमल्स आहे आणि एक रेस्ट इन डीप बरीज ड्युरिंग द डेज, म्हणजे दिवसा तो बरीजमध्ये असतो आणि रात्री तो ॲपिअर्ड होतो. तर फाउंड इन इंडिया, नेपाळ, श्रीलंका आणि पाकिस्तान, हे त्याचं एक साऊथ एशियन जे कंट्रीज आहेत 4मध्ये त्याच्यामध्ये ते सापडलं जातं. आणि ओनली स्केली मॅमल ऑन दिस प्लॅनेट, ओनली स्केली मॅमल असलेला, खवल्या असलेला एकमेव मॅमल तो आहे. त्यासाठी त्याचं एक इम्पॉर्टन्स आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्या जगामध्ये बघितलं तर 8 पँगोलिन स्पेसीस सापडतात, पण त्याच्यामधले 4 जे एशियन स्पेसीस आहेत ते की आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्या 4 एशियन स्पेसीस आहेत त्याच्यामध्ये सुंदा पँगोलिन असेल, फिलिपाईन पँगोलिन असेल, चायनीज पँगोलिन असेल किंवा इंडियन पँगोलिन असेल. आता इंडियन पँगोलिनबद्दल आपण बोलतोय, इंडियन पँगोलिन आयुसीएन स्टेटसचं एंडेंजर्ड आहे, पण चायनीज पँगोलिन आहे जे क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, त्यामुळे आपल्याला ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर ह्याचं जे बघितलं तर इंडियन पँगोलिन हे फीड ऑन अँट्स, म्हणजे मुंग्यांवर ते फीड केलं जातं आणि ते फाउंड इन इंडिया, म्हणजे इंडियामध्येच ते सापडलं जातं इंडियन पँगोलिन, एक्सेप्ट इन अरेड, नॉर्थ ईस्ट अँड हाय हिमालय. म्हणजे कुठे कुठे नाही सापडतात ते एरिड एरियाज, नॉर्थ ईस्ट असेल किंवा हाय हिमालयाज असेल त्याच्यामध्ये सोडून बाकी ऑल ओव्हर इंडियामध्ये ते सापडलं जातं. त्याचं जे हॅबिटॅटचे ते सापडलं जातं, ते महत्त्वाचं आहे आपला. आणि ह्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह बघितलं तर मध्य प्रदेशने त्याचं इनिशिएटिव्ह काय लॉन्च केलं तर रेडिओ टॅगिंग ऑफ इंडियन पँगोलिन, ते सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे की मध्य प्रदेश स्टेटने त्याचं रेडिओ टॅगिंग करण्याला सुरुवात केलेली, मग त्यामुळे महत्त्वाचं आहे आपल्याला. त्यानंतर 14वी जी बीट्स आहे ती इंडियन ग्रेट इंडियन बस्टर्सच्या रिलेटेड आहे, ज्याला माळढोक म्हटलं जातं मराठीमध्ये. तर आपल्याला GIB जो महत्त्वाचा पार्ट आहे आपला, तर ह्याचं सिग्निफिकंट बघितलं तर वन ऑफ द हेविएस्ट फ्लाईंग बर्ड आहे आणि त्याचं जर स्टेटस बघितलं तर आयुसीएन क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. वर्ल्ड लाईफ जे आपण WPA जो ॲक्ट आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये, तो शेड्यूल 1मध्ये आणि साईट्समध्ये अपेंडिक्स 1मध्ये असे त्याचे जे शेड्यूल्स आहेत, त्याचे जे प्रोटेक्शन आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये बघितलं तर काय आहे त्याचं सिग्निफिकन्स, तर फ्लॅगशिप ग्रासलँड स्पेसीज आहेत आणि ग्रासलँड स्पेसीज म्हणजे ग्रासलँड्सच्या ह्याचे आहेत त्याची ती एक हॅबिटॅट त्याचा एक मार्क केला जातो, म्हणून त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं सिग्निफिकन्स महत्त्वाचं आहे. फाउंड मेनली इन द इंडियन सबकॉन्टिनेंट, ॲडॉप्ट वेल इन ड्राय ग्रासलँड ग्रासलँडमध्ये तो सापडला होतो. म्हणजे आपण जर वेस्टर्न पार्ट बघितलं तर राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र किंवा कर्नाटकमध्ये त्याचं हाय पॉप्युलेशन सापडतं आपल्याला. मोस्टली इन गुजरात, राजस्थान, ऑल्सो फाउंड इन महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये. त्याच्यामध्ये काही स्टेट्सनी इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत त्यांच्या प्रोजेक्ट करण्यासाठी. तर राजस्थानमध्ये बघितलं तर ते एक स्टेट ॲनिमलच त्याला डिक्लेअर केलेलं आहे, जे की ग्रेट इंडियन बस्टर्डला, माळढोक पक्षीला एक स्टेट ॲनिमलच त्याला डिक्लेअर केलं आणि त्याचं हायेस्ट पॉप्युलेशनसुद्धा राजस्थानमध्येच सापडलं जातं. आणि राजस्थानने त्याचा एक प्रोजेक्ट गोडावन म्हणून सुद्धा एक प्रोजेक्ट लॉन्च केलेलं आहे टू कन्झर्व GIB ॲट डेझर्ट नॅशनल पार्क, जे की डेझर्ट नॅशनल पार्क जे आहे जैसलमेरमध्ये राजस्थानचं, तिथे त्याचं एक कन्झर्वेशन करण्यासाठी महत्त्वाचा त्यांनी इनिशिएटिव्ह प्रोजेक्ट गोडावन म्हणून राजस्थान गव्हर्नमेंटने, स्टेट गव्हर्नमेंटने चालू केलेला प्रोजेक्ट आहे. महाराष्ट्राबद्दल बोललं की
महाराष्ट्रामध्ये GIB वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहे सोलापूरमध्ये, महाडोग पक्ष्यांच्या कन्झर्वेशनसाठी अभयारण्यच आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्यामुळे महाराष्ट्राच्या बद्दल केलेला इनिशिएटिव्ह हा महत्त्वाचा आहे. गुजरातमध्ये बघितलं तर गुजरातमध्ये जे आता रिसेंट जे CMS झालेले जे कन्झर्वेशन फॉर मायग्रेटरी स्पेसीज CMS 13 झालेलं COP 13, त्याच्यामध्ये गुजरातमध्ये झालेलं, त्याच्यामुळे त्याला एक मास्कटमध्ये त्याला एक यूज ॲज अ मास्कट फॉर द CMS COP 13, त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि कर्नाटकमध्ये बघितलं तर GIB प्रोटेक्टेड झोनच त्यांनी डिक्लेअर केलं, म्हणजे असे 4 राज्यांचे मध्ये जे त्याचं जे एक कॉन्ट्रीब्युशन असेल ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे GIBच्या रिलेटेड. त्यानंतर 15th जी बीट आहे ती आरोग्यपक्षाच्या रिलेटेड आहे, जी की मेडिसिनल प्लांट आहे, हायली पोटेंट मेडिसिनल प्लांट आहे, जे की कुठे सापडतं एंडेमिक टू अगस्त्य हिल, जे केरळमध्ये अगस्त्य हिल्स आहेत त्याच्यावरती सापडलं जातं आरोग्यपाचं. त्याला मिरॅकल प्लांटसुद्धा म्हटलं जातं. आणि ट्रॅडिशनल यूज बाय कानी ट्रायबल कम्युनिटी, जी कानी ट्रायबल कम्युनिटी केरळमध्ये आढळते स्पेशली, त्याच्या अंतर्गत त्यांचं जे एक ट्रॅडिशनल यूज आहे ते आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर फाउंड इन ॲटिट्यूड ऑफ 1000 मीटर्स, म्हणजे एक किलोमीटर ॲटिट्यूडपर्यंत ते सापडलं जातं. आणि जेवन्नी जे ड्रग आहे हे त्याच्यापासून बनवलं जातं. जेवन्नी जे ड्रग आहे, इम्पॉर्टंट ड्रग आहे मेड फ्रॉम दिस प्लांट. ह्याच्याबद्दल जर सिग्निफिकंट बघितलं तर अँटीऑक्सिडंट आहे, अँटी मायक्रोबियल आहे, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटी ट्युमर आहे, अँटी अल्सर आहे आणि अँटी डायबेटिक आहे. त्यासाठी त्याचा जो बघितला त्याचा इम्पॉर्टन्स तो महत्त्वाचा आहे आपल्या आरोग्यपाचं. त्यानंतर 16 जे आहे ते निष्ठा पोर्टलच्या रिलेटेड आहे. निष्ठाचं जर फुल फॉर्म बघितलं तर नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट, जे की टीचर ट्रेनिंग प्रोग्राम्सच्या रिलेटेड आहे. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटने लॉन्च केला होता, जे की आता मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन झालेलं आहे. तर लार्जेस्ट ट्रेनिंग प्रोग्राम आहे, लार्जेस्ट टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम इन द वर्ल्ड, कवर्स ऑल टीचर्स अँड हेड्स ऑफ स्कूल्स ॲट एलिमेंटरी लेवल इन ऑल गव्हर्नमेंट स्कूल. याचा सिग्निफिकन्स आहे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम्सच्या. आणि टू रेज स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन थ्रू आउट द कंट्री, म्हणजे एज्युकेशनचं स्टँडर्ड वाढवण्यासाठीच हे निष्ठा पोर्टल लॉन्च केलं गेलेलं आहे. कवर ऑल स्टेट्स अँड UT, ऑल स्टेट आणि युनियन टेरिटरीजमध्ये ते कवर केलं जातं निष्ठा पोर्टल, त्यामुळे आपल्याला महत्त्वाचं आहे. 17 जी बीट आहे ती ट्रास्टुझुमॅबच्या रिलेटेड आहे, जे की फर्स्ट बायोसिमिलर मेडिसिन आहे ॲप लॉन्च्ड बाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ट्रास्टुझुमॅब जे आहे, जे की ट्रास्टुझुमॅब तर कशासाठी वापरलं जातं, टू ट्रीट ब्रेस्ट कॅन्सर्स, जे ब्रेस्ट कॅन्सर जे कंटिन्युअस जे रायझिंग जे केसेस पेशंट्स तयार होतात, त्यामुळं ट्रास्टुझुमॅब आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्या सिग्निफिकन्स बघितलं तर एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे, जे की इन्क्लुडेड इन द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची एसेन्शियल मेडिसिनल लिस्ट आहे, त्याच्यामध्ये ते त्याला इन्क्लूड केलं गेलं आहे. त्यामुळे ट्रास्टुझुमॅब आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, जे की फर्स्ट बायोसिमिलर मेडिसिन आहे. तर हाच बायोसिमिलर मेडिसिन जे आहे ते आपला 18th बीट्स आहे. 18th बीट आपली बायोसिमिलर मेडिसिन्सच्या रिलेटेड आहे. तर बायोसिमिलर मेडिसिन्स माहिती गरजेचं आहे, तर की रिप्लिका ऑफ बायोलॉजिक ड्रग, जे की बायोलॉजिकल ड्रग्स असतात त्याचाच एक रिप्लिका असतो आणि मॅन्युफॅक्चर्ड बाय द डिफरंट कंपनी. म्हणजे जे एक कोणत्याही एका मेडिसिनचे जे ओरिजिनल प्रोडक्ट्स आहे, जे की ड्रग्स आहे, तर त्या ड्रगला एक जे पेटंट मिळालं जातं 20 वर्षापर्यंत, त्याचं एक्सपायरेशन झाल्यानंतरच हे एक जे बायोसिमिलर मेडिसिन आहे त्याला अप्रूव्ह केलं जातं आणि त्यानंतर्गत नंतर त्याचं एक प्रमोशन करून त्याला डेव्हलप करून ते वितरित केलं जातं. त्यासाठी महत्त्वाचं आहे आपल्याला. मग बायोसिमिलर मेडिसिन आणि जेनेरिक मेडिसिन ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर बायोसिमिलर मेडिसिन हे बायोलॉजिकल बेसिस असतं, त्याला बायोलॉजिकल बेसिसवरच असतं ते. आणि जेनेरिक जे असतं त्याचे केमिकल एंटिटीज त्याच्यामध्ये इन्क्लूडेड असतात. म्हणजे बायोलॉजिकलमध्ये बायोलॉजिकल एंटिटीज आणि जेनेरिकमध्ये केमिकल एंटिटीज असतात. केमिकल एंटिटीज म्हटले तर ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स असतात, जे की API म्हणतो आपण त्याला, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स, त्याच्यामध्ये जेनेरिक्समध्ये अवेलेबल असतात. आणि बघितलं तर जेनेरिकची कॉस्ट लेस असते कारण केमिकल एंटिटीज असतात आणि बायोसिमिलरची कॉस्ट जास्त असते कम्पेअर्ड टू जेनेरिक मेडिसिन्स, त्यामुळे आपल्याला महत्त्वाचं आहे दोन्ही. 19वी जी बीट्स आहे ती परिवेशच्या रिलेटेड आहे. परिवेशाचा फुल फॉर्म बघितला आपण तर प्रोॲक्टिव्ह अँड रिस्पॉन्सिबल फॅसिलिटेशन बाय इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअस अँड एन्व्हायरमेंटल सिंगल विंडो हब, जे की मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजनी लॉन्च केलेलं एक पोर्टल होतं, वेब बेस्ड पोर्टल आहे, जे की सिंगल विंडो स्कीम फॉर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सच्या रिलेटेड आहे. ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर याचं एक ऑब्जेक्टिव्ह बघितलं तर फॉर ऑनलाईन सबमिशन अँड मॉनिटरिंग फॉर प्रपोजल सबमिटेड बाय द प्रोपोनंट फॉर सीइंग एन्व्हायरमेंटल फॉरेस्ट वाईल्ड लाईफ अँड CRZ क्लिअरन्सच्या रिलेटेड हे परिवेश जे वेब पोर्टल लॉन्च केलेलं आहे मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर 20th जी बीट आहे ती SARS कॅम्पेनच्या रिलेटेड आहे, जे की मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने लॉन्च केलेली होती कॅम्पेन. तर SARS कॅम्पेनचा जो फुल फॉर्म येईल SARSचा तो फुल फॉर्म काय तर सोशल अवेअरनेस अँड ॲक्टिव्ह टू न्यूट्रलाइज न्यूमोनिया सक्सेसफुली. म्हणजे न्यूमोनियाच्या रिलेटेड आहे की न्यूमोनिया जे पेशंट आहे आणि न्यूमोनियाला एक सक्सेसिव्हली रिप्रेस करण्यासाठी हे लॉन्च केलेलं एक सोशल अवेअरनेससाठी केलेलं एक कॅम्पेन जी आहे ती महत्त्वाची आहे आपल्याला. काय त्याचं टार्गेट काय की ते रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी, म्हणजे न्यूमोनिया जे आहे टार्गेटेड लहान मुलांना जे टार्गेट केलं जातं टार्गेट होतात, त्यामुळं न्यूमोनिया आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्याचे रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे SARS कॅम्पेन.
त्यानंतर जे 21वी बीट आहे ती सत्यभामा पोर्टलच्या रिलेटेड आहे, जे की रिसेंट आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ माइन्सने चालू केलेले आहे. तर सत्यभामाचा जो फुल फॉर्म असा आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी योजना फॉर आत्मनिर्भर भारत इन मायनिंग ॲडव्हान्समेंट. मायनिंग्सच्या ॲडव्हान्समेंटसाठी म्हणजे मायनन्समध्ये जे इम्प्रूव्हमेंट्स करण्यासाठी ही सत्यभामा पोर्टल आत्मनिर्भर बनण्यासाठीच ही लॉन्च केली गेलेली. तर ह्याचं जे सत्यभामा पोर्टल आहे तर ते NICने ते डेव्हलप केलेलं आहे. जे पोर्टल NICने डेव्हलप केलं आहे आणि वर्किंग अंडर मिनिस्ट्री ऑफ माइन्सच्या अंतर्गत ते काम करतं. NICबद्दल जर बघितलं तर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स जे सेंटर म्हटलं जातं त्याला, जे की मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत काम करतं. आणि याचं मेन फंक्शन काय येतं, सपोर्ट डिलिव्हरी ऑफ IT सिस्टीम. मग IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे सिस्टम्स आहेत त्याला गव्हर्नमेंट्सच्या प्रोग्राम्सला सपोर्ट करण्यासाठी NICचा रिलेव्हन्स महत्त्वाचा आहे आपल्याला. सत्यभामा पोर्टलबद्दल बघितलं तर इंटिग्रेटेड विथ द नीती आयोग अँड NGO दर्पण या दोघांच्याही एक कोऑपरेशन आणि कोलॅबोरेशननी ते एक सत्यभामा पोर्टल वर्क होतं. आणि ह्याचं टार्गेट बघितलं तर ह्याचं जे ऑब्जेक्टिव्स बघितलं तर टू प्रमोट R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन द मायनिंग सेक्टर अँड प्रोजेक्ट प्रपोजल्स. म्हणजे मायनिंग सेक्टरमध्ये R&D आणि त्याचे प्रोजेक्ट प्रपोजल्स आहेत त्याला एक टार्गेट करण्यासाठी हे महत्त्वाचं सत्यभामा पोर्टल आहे. याच्याबद्दल एक मायनिंग डिस्ट्रीब्युशनच्या रिलेटेड नाही आहे, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं. म्हणजे जे की मायनिंग डिस्ट्रीब्युशनच्या रिलेटेड सत्यभामा पोर्टल महत्त्वाचं नाही आहे, तर ते प्रोजेक्ट प्रपोजल आणि R&D करण्यासाठी महत्त्वाचं आहे. तर हे आज आपण 21 जे प्रिलिम्सच्या रिलेटेड जे बीट्स आहेत त्या आज आपण बघितलेल्या आहेत, जे की मार्गीच्या अंतर्गत आपण बघतोय त्या प्रिलिम्ससाठी महत्त्वाच्या आहेत. तर अशाच आपण बीट्स पुढेही बघूयात. थँक्यू.